खऱ्या अर्थानं या भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय? कर्म सांगितलंय, ज्ञान सांगितलंय, भक्ती सांगितली आणि उपासना सांगितली। एखादा संप्रदाय उपासनेवर आरूढ असेल, एखादा संप्रदाय ज्ञानावर आरूढ असेल, एखादा संप्रदाय भक्तीवर आरूढ असेल, त्यांचा पथ वेगळा असू शकतो, त्यांचा मार्ग वेगळा असू शकतो, पण मार्गाने ज्यावेळेस जिथं पोहोचायचंय ते ध्येय मात्र भिन्न असू शकत नाही। ते सगळ्यांचं एकच असेल। कोणी गॉड म्हणेल, कोणी अल्लाह म्हणेल, अरे कोणी देव म्हणेल, नवे नवे आमच्या ज्ञानोबरांनी त्याला नाव दिलं महाराज, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव